आपलं स्वागत करत आहे। मित्रांनो, ठरवून लग्न करणारी मंडळी म्हणतात की पत्रिका जुळली पाहिजे, गुण जुळले पाहिजेत, पण लव्ह मॅरेज करणारी मंडळी हे सगळं बघतात का? आय मीन ह्या गोष्टींनी खरंच काही फरक पडतो का? एक मिनिट ना, आपण यांनाच विचारूया ना। तर सर्वप्रथम आपण आमंत्रित करत आहोत लव्ह मॅरेज कपलला। या तुमची ओळख करून द्या। नमस्कार, मी संजय पांचाळ, गोरेगाव मुंबई इथे राहत असून आमच्या लग्नाला 7 वर्ष झाली आहे आणि आम्हाला एक मुलगा आहे। मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असून मुंबईच्या भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये कामाला आहे। हिच्याबद्दल सांगायचं म्हणजे असं की ती डिफरंट कास्टची असून पण आमच्या घरामध्ये चांगली मिक्स झालेली आहे। म्हणजे लोकांना वाटत नाही ही महाराष्ट्रीयन असेल, ॲक्च्युअली मी गुजराती आहे। तुम्ही बोला। सर्वात प्रथम आम्हाला जोडी नंबर 1 या कार्यक्रमात सहभागी केल्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत। थँक्यू सो मच। माझं नाव अश्विनी संजय पंचाल, गोरेगाव मुंबई येथे राहतो। मी सायकोलॉजी या विषयातनं पदवीधर झाले असून रामा ग्रुप ऑफ कंपनी नरिमन पॉईंट येथे ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला आहे। मला एक 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव अनुज आहे। आणि ह्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ह्यांच्या शिस्तबद्धतेच्या स्वभावामुळे सगळ्यांना वाटतं की थोडासा खडूस वगैरे असेल, पण ॲक्च्युली असं काही नसून हा अतिशय प्रेमळ आहे। पण आमचा मुलगा त्यांना प्रेमाने खडूस पप्पा म्हणूनच बोलवतो। थँक्यू, या बसा। आता आपण आमंत्रित करत आहोत अरेंज मॅरेज कपलला। या तुमची ओळख करून द्या। नमस्कार, मी मनोज नार्वेकर, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि एका कंपनीमध्ये मी मॅनेजर आहे, प्लस माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे। माझ्या हॉबीज आहेत स्पोर्ट्स, रीडिंग, ड्रॉइंग आणि पेंटिंग। आणि मिनलबद्दल सांगायचं तर ती प्रेमळ आहे, कॅरिंग आहे। नमस्कार, मी मिसेस मिनल नार्वेकर, BSc ग्रॅज्युएट आहे। मी नर्सरीमध्ये टीचर आहे, घरी ट्युशन्स पण घेते। मला स्वयंपाकाची आवड आहे आणि तेवढीच जास्त खाण्याची सुद्धा। आणि मनोजचं सांगायचं झालं तर मनोजलाही खायचं आवड आहे, पण तो जरा हेल्थ कॉन्शियस आहे फार। आणि आमची 5 वर्षाची मुलगी आहे सिमरन, तिने म्हटलं की तुम्ही अरेंज मॅरेज करता का? लव्ह मॅरेज असायला पाहिजे होतं। थँक्यू सो मच, या बसा। तर मित्रांनो, ही झाली यांची ओळख। आता यांच्याशी थोडा गप्पा मारूया। हा प्रश्न मी तुम्हाला विचारते, प्रेम प्रकरण पहिल्यांदा केव्हा सुरू झालं आणि कसं? पिकनिकमध्ये झालं। कुठच्या पिकनिकमध्ये? दिल्लीला गेलो तेव्हा। अच्छा, म्हणजे तुम्ही एकत्र कॉलेजमध्ये होता? नाही, आम्ही फॅमिली पिकनिक गेलो, म्हणजे आमचे आई बाबा एकत्र होते। अच्छा, तेव्हापासून ओळख आहे। ओके। आणि तुम्हाला विचारते, लग्नाआधीचा प्रियकर आणि आत्ताचा नवरा यामध्ये काही फरक आहे? भरपूर। बापरे, इन्स्टंट एकदम। म्हणजे नक्की कसा, नेमका कसा? लग्नाआधीचा प्रियकर सगळं जे हवे नको तो बघणारा असतो आणि नवरा झाल्यानंतर त्याच्यात थोडेफार तर चेंजेस येतातच। प्रेम प्रकरण सुरू असतानाच एखादा अविस्मरणीय किस्सा? एकदा आम्ही फिरायला गेलेलो, मी चोरूनच भेटायचो आधी, आणि नेमकं मला माझ्या भावानी दादर स्टेशनवरती पकडलेलं। त्यांनी मला बघितलेलं ह्यांच्याबरोबर? हां। मग काय झालं? पण आम्ही दोघंही बाहेर निघून गेलो। आता आपण विचारूया अरेंज मॅरेज कपलला। तुम्हाला विचारते मी, तुम्ही बायकोला किती टक्के बायको आणि किती टक्के मैत्रीण मानता? 50-50। 50-50 म्हणजे तुम्हाला असं नाही वाटत की मैत्रीण जास्ती आणि बायको कमी? नाही नाही, असं काही नाही। तुमच्या पतीची एखादी गोष्ट जर तुमच्याकडनं हरवली तर ते काय करतील? अजिबात आवडत नाही त्यांना। आवडत नाही? अजिबात नाही, आणि युजली हरवत नाही, कारण मी टीचर असल्यामुळे डिसिप्लिन्ड आहे। तर आता आपण यांच्याशी गप्पा मारल्या, आता आपण आपल्या पहिल्या फेरीला सुरू करूया। आमच्या पहिल्या फेरीचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग। डार्लिंग डार्लिंग म्हणजे एकमेकांना एकमेकांविषयी कितपत माहिती आहे या फेरीत आपल्याला कळेल। पण त्याच्या अगोदर आपण एक टॉस करूया। या टॉसबद्दल सांगते मी तुम्हाला। जो टॉस जिंकेल त्याच्याकडनं प्रत्येक फेरी सुरू होईल, आणि जर टाय झाला तर ज्यांनी टॉस जिंकला असेल तो ती फेरी जिंकणार। कळलं? ओके, करूया। लव्ह मॅरेज, हा प्रश्न तुम्हाला जातो। ह्यांना तुम्ही उपास करता हे आवडतं का? अजिबात नाही। नाही आवडत? वा, 10 पॉइंट्स। लग्नानंतर कळलेली बायकोची न आवडणारी सवय? मी जे व्यवस्थित सगळं ठेवत नाही ते। 10 पॉइंट्स, करेक्ट। आणि पत्नीचे ऑफिसचे मित्र आल्यावर त्यांच्यात
रमतात काय? नाही. नाही. आता तुम्हाला विचारते, ह्यांना बाहेर जेवायला आवडतं का घरी? हो ते घरीच, कारण मलाच घरी आवडतं, म्हणजे ती एकटी तर जाऊ शकत नाही, ऑफिस होऊन जात असेल. अच्छा. आणि ही इमोशनल फिल्म पाहून रडते की नाही? वाटते पण अशी रडत नाही, अशी मी तर बघितली नाही कधी. अच्छा, बरोबर आहे. 20 पॉईंट बघा. आमचा खुशी मीटर पण किती खुश झाला, तुम्ही सगळे उत्तर बरोबर देताय म्हणून. आणि लग्नाआधीची एक अविस्मरणीय घटना? म्हणजे एकदा आमची छत्री, म्हणजे महालक्ष्मी मंदिराला छत्री हरवलेली, ती तर नाही ना. अहो आत्ताच नाही का ते बोलल्या दादर स्टेशनला पकडले गेले म्हणून. ह्याला तुम्हाला पॉईंट्स नाही मिळत. आता आपण अरेंज मॅरेज कपलला विचारूया. तुम्हाला विचारते मी, ह्यांचा आवडता मराठी चित्रपट कुठचा? पिंजरा. व्हेरी गुड. लगेच बोलल्या. मुलांची न आवडणारी सवय? नखं काढणे. माझ्या मुलीची सवय आहे म्हणून. तुमचा एक असा पदार्थ जो त्यांना खूप आवडतो बनवलेला? डोसा. खायली आहे त्याने. तंदुरी चिकन. आता तुम्हाला विचारते, आवडता सीझन यांचा? विंटर. रेनी सीझन, पावसाळा, गारवा. आणि ना आवडता अभिनेता? सुनील शेट्टी. हाय ग, चंद्रचूर सिंग. नवऱ्यानं दिलेले पहिली भेटवस्तू, गिफ्ट? वॉच, रिस्ट वॉच. नेकलेस. तर आपल्या डार्लिंग राऊंडचे स्कोर्स पाहूया. अरेंज मॅरेजला मिळत आहेत 20 पॉईंट्स आणि लव्ह मॅरेजला मिळत आहेत 50 पॉईंट्स. तर डार्लिंग ही फेरी तुम्ही जिंकली आहेत आणि तुम्हाला मिळत आहे विवा पश्चिमतर्फे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर आणि तुम्हालाही मिळत आहे विवा पश्चिमतर्फे 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर. आता आपण खेळूया गंमत जम्मत राऊंड. या, तुम्ही इथे उभे राहा. तुम्ही इथे उभे राहा. गेम समजावते तुम्हाला मी. पकडाय, तुम्ही त्यांना सर्व्हिस करायची, त्यांनी कॅच पकडायचा आणि तो परत तुम्ही फेकाय. त्यांनी फेकल्यावर तुम्ही पकडायचा आणि परत सर्व्हिस करायचं. हा गेम खेळायला तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ द्यायला आहे. जितकं जास्ती तुम्ही स्कोर्स करणार त्याच्यापेक्षा जास्ती त्यांना करावं लागेल. शटलकॉक खालती पडलं तर पॉईंट्स नाही मिळणार, ते काउंट नाही होणार आणि सर्कलच्या बाहेर जायचं नाही. ओके. तिकडेच. वेळ सुरू होत आहे आता. जवळ जाऊन पण देऊ शकता तुम्ही. वा वा. बॅडमिंटन रोज खेळता वाटतं. पडलं बोललं पडलं लगेच. 30 सेकंद झाले आहेत. लवकर. 20 सेकंद उरली आहेत. ओ टेन्शन नका घेऊ. टायमिंग ना. या बसा. या, आता तुम्हाला 23 पेक्षा जास्त करायचं. बापरे. वेळ सुरू होत आहे. चला. अरे 20 सेकंद झाली. ओहो. 20 सेकंद उरली आहेत. फास्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. टायमिंग चुकलं थोडं.
तर तुम्ही किती वेळा केलं? 23 वेळा. आणि तुम्ही 22 वेळा. काय हरकत नाही. आपण आता दुसरा गेम खेळूया. या, ही रिंग आहे. ओके. ही रिंग पकडायची. ही रिंग अशी स्लाइड करून टाकायची, ही अशी, आणि तुम्ही पकडायची ती. हां, पकडली की पटकन पोझिशन चेंज करायची. ओके. आणि मग तुम्ही तिच्याकडे फेकायची. हे जितक्या वेळ तुम्ही करणार त्याच्यापेक्षा जास्त त्यांना करावं लागेल. ओके. सेम 1 मिनिटाची वेळ. हां, सुरू करूया आपण. सुरू होत आहे. चला. गेला गेला गेला. चेंज करा, लवकर चेंज करा. हां, दॅट्स इट. ओ, अरे अरे, गेली. हां, मजा येते ना. 30 सेकंद झाली आता. दमला. या बसा. या तुम्ही. कळला गेम? वेळ सुरू होत आहे आता. चला पटकन. हळूहळू प्रेमाने टाकता एकदम. कधी खेळत नाही ना. वेळ नाही मिळत ना. हरलो मग आम्ही तुम्हाला वेळ देतो खेळायला. 30 सेकंद झाली तर. चला लवकर लवकर, पटपट पटपट, स्पीड वाढवा. काउंटडाऊन सुरू होत आहे थोडा आता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, बस. तर या गंमत जम्मतचा आपण आता स्कोर बघूया. स्कोर आहे, अरेंज मॅरेजला मिळत आहेत 20 पॉईंट्स आणि लव्ह मॅरेजला मिळत आहेत 20 पॉईंट्स आणि टाय झालाय. आणि टॉर्च कोणी जिंकला? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज जिंकता. ही फेरी जिंकली आहे लव्ह मॅरेज कपलनी. आणि या सेगमेंटचे विनर्सला मिळत आहेत ना. आत्तापर्यंतचा स्कोर बघूया, म्हणजे डार्लिंग डार्लिंग राऊंड आणि गंमत जम्मत राऊंड. अरेंज मॅरेजला मिळत आहेत 40 पॉईंट्स आणि लव्ह मॅरेजला मिळत आहेत 70 पॉईंट्स. काही हरकत नाही, अजून एक राऊंड आहे आपली विंडो शॉपिंग, त्यात आपण बघू. चला खेळूया. या, तुम्हाला या राऊंडबद्दल मी सांगते. 3 रंगाच्या बास्केट्स तुम्हाला दिसत आहेत, तशाच 3 रंगाच्या पिशवाई आहेत. प्रत्येक बास्केटमधनं 2 वस्तू उचलून त्याच रंगाच्या बास्केटमध्ये टाकायचं आहे. 2च्या वर जास्ती उचललं तर डिस्क्वालिफाय होणार. ओके. हां, आणि ह्याच्यात या प्रत्येक रंगाच्या शॉपिंगला तुम्हाला मिळतील 10 सेकंद. जितक्या वस्तू तुमच्या जुळून येतील त्या प्रत्येक वस्तूला तुम्हाला 10 पॉईंट्स मिळतील. ओके. कळलं? वेळ सुरू करूया. थांबा. पहिली लाल रंग. ओके. वेळ सुरू होत आहे आता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लवकर दे. नेहमी शॉपिंगला बरोबरच जातो. हा ना, म्हणजे सवय आहे शॉपिंग. सवय आहे. ठीक आहे. आता ब्लू. हां, वेळ सुरू होत आहे आता. 10, 9, 8, 6, 6, 5, 4, 3, 2, 1. बस. ओके. आता ग्रीन. हां, वेळ सुरू होत आहे आता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. या, आता तुमचा टर्न आहे.
तुम्ही बसा. हां, वेळ सुरू होत आहे आता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अरे वा, वेळेच्या अगोदर संपलं. तुम्ही पण एकत्र शॉपिंग जाता की काय? जबरदस्ती न्यावं लागतं. ओके, आता ब्लू. वेळ सुरू होत आहे आता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अरे टू फास्ट. आता लास्ट. वेळ सुरू होत आहे आता. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. या बसा. आता बघूया कितपत एकमेकांना तुम्ही ओळखता आणि किती तुमची मतं जुळतात इथे. आपण सुरुवात करायची. पहिलं लव्ह मॅरेज टीममधनं सुरुवात करूया. बघूया काय शॉपिंग केलं तुम्ही. साबण, पावडर आणि ओ साबण आणि पावडर. इथे पण 20 पॉइंट्स. वॉटर जग आणि मिक्सर. असं ठरवून तुम्ही शॉपिंग करता का हो? मिक्सर आणि वॉटर जग इथे पण 20 पॉइंट्स. ते लाल पिशवीत काय आहे बरं? काहीतरी घोटाळा. चण्याची डाळ आणि चवळी. चण्याची डाळ आणि चवळी इथे पण 20 पॉइंट्स मिळतात. म्हणजे तुम्हाला मिळतात 60 पॉइंट्स इथे. गुड स्कोअर. हा, आता तुमचं बघूया. हिरव्या पिशवीत सगळ्यांना साबण आणि पावडर आवडतं वाटतं.